आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदरी मगाशी कोणाला घाईघाईत घेऊन गेला आतमध्ये? हळू गोदामाशी हळू. हा तोच चहावाला आहे ज्याने सुजित मुजुमदार याला ऍक्सिडेंट करताना बघितलं. आपल्याकडे हा एकमेव साक्षीदार आहे. अगं पण मला वाटलं की तो हे बघ, याच्याबद्दल गावात कोणालाही काही कळता कामा नये. त्यामुळे तुम्हीही कोणासमोर त्याचा उल्लेख करू नका, कारण ही गोष्ट जर अजय मुजुमदार पर्यंत पोहोचली तर त्याला पळवून न्यायला ते इथे येतील. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला त्याला सेफ ठेवायचं. अगं पण आपण काय करणार? आणि कोणी गुंड आले तर आपण कसं जिंकणार? हे बघ सुगंधा, बळ हे मनगडात नाही मनात असायला पाहिजे. तुझ्या मनात जर जिंकण्याची लढण्याची जिद्द असेल ना, समोर 10 माणसं जरी आली ना तर तू त्यांच्यावर एकटीने भारी पडू शकतेस. काळजी करू नको सुजित. उद्या कोर्टात मोहन तुझ्यावरचा गुन्हा स्वतःवर घे. सुटशील तू. उद्या आपण निघून जाऊ इकडनं. पण म्हणजे आता माझ्या जागी दुसरा कोणीतरी जेलमध्ये जाणार? त्यापेक्षा दादा मी करतो गुन्हा कबूल. माझ्या डोक्यावर एवढा पाप नको. गप्प बस आहे. मूर्ख आहे. अक्कल आहे तुला जरा तरी? लहान आहे त्यामुळे माझं ऐक निमुखपणे. कळलं? राजासाठी प्याद्याला जीव गमवावा लागतो. हा जगाचा नियम आहे. पण आपण राजे आहोत हे ठरवलं कोणी? बोल देसाई. साहेब, सुंदरीला सगळं कळलंय. तिने कलेक्टर साहेबांना फोन लावला होता. मला असं वाटतं की कदाचित ड्रायव्हर स्वतःची कोर्टात साक्ष बदलेल. त्याची काळजी नका करू. त्याचं कन्फेशन आहे ना आपल्याकडे. आणि उद्या कोर्टात मला बघितलं ना तर ते पाय लटपटतील. त्याची काळजी नका करू. नाही साहेब, मला काहीतरी गडबड वाटते. मी त्यांचं बोलणं ऐकलंय. कदाचित चहावाला त्यांना मिळालाय आणि त्यांनी त्याला स्वतःच्याच घरी लपून ठेवलाय. काय पाटील? देसाई काय चाललंय हे सगळं? चहावाला एक काम करा आता. तो ड्रायव्हर, त्याची मुलगी आणि जेवढे साक्षीदार आहेत ना सगळ्यांना गायब करा. त्या ड्रायव्हरला तुमच्या घरातच लपवून ठेवा. आणि उद्या कोर्टात सांगा गुन्हेगार फरार झाला. काय कळलं ना? दादा तू घाबरे जरा. मी सांगतो ते करत असे. ओके साहेब. पाटील ए पाटील पाटील काय झालं? माणसात उपा काढतात का तुझी? माझ्या अंगावर ओरडत नाही. आवाज खाली ठेवायचा. आवाज खाली. काय रे, स्वतःला काय बाप समजायला लागलात माझा? हा, इथे बाता मारत होता. चला हट. पाटलाच्या अंगाला हात नाही लावायचा. काय आरती वाळू तुझी? हा, चहावाला सुंदरीच्या हाताला लागलाय. सांभाळून घेणार होतास ना. एकुलता एक विटनेस नाही सांभाळता आला तुला. गेला तो. पण हे कसं शक्य आहे? कुणी सांगितलं? इन्स्पेक्टर देसाईचा फोन आला होता मला. एक लक्षात ठेव पाटील, चहावाल्याने जर तोंड उघडलं आणि सुजितचं नाव घेतलं ना तर डील तर विसरच. अख्ख्या गावात दवंडी पिटवेन मी आणि बोंबा मारून सांगेन लोकांना तू कोणाच्या जमिनी कशा लुबाडल्या आहेत. मुजुमदारची पंगा नको घेऊ.
हॅलो, काय? काय झालं? ड्रायव्हर मोहन पळून गेले. काय? सुंदरी, मला असं वाटतं आपण लगेच पोलीस स्टेशनला जाऊया. हो, तुम्ही इथे सांभाळा. हा, लक्ष द्या. आम्ही आलो लगेच. अरे, काय झालं? मोहन, ड्रायव्हर कुठे ते? काय विचारते मी? अरे काय झालं? आणि तुम्ही इथे काय करताय? तुम्ही इन्चार्ज आहात ना इकडे, तुम्हाला माहित नाही इथे काय झालं? काय रे, बोला ना, काय झालं इथे? ड्रायव्हर अचानक बोलला की त्याच्या पोटात दुखतंय. आम्ही त्याला बघायला गेलो तर तो आम्हाला तर मारून पळून गेला. बघितलं मॅडम, तुम्ही ज्याला निर्दोष सिद्ध करायचा प्रयत्न करताय ना, त्याने आज काय केलं ते. त्याच्या या कृत्यामुळे सिद्ध होतंय की तोच गुन्हेगार आहे. आणि या तुमच्या निर्दोष माणसाला आज मी फरार घोषित करतोय. अरे मला वाटतं काहीतरी. हा कॉल करतोय. हॅलो, काय? अरे मग सगळीकडे बघ ना नीट. हा ठीक आहे, सगळीकडे बघ नीट. ठीक आहे. सुंदरी, गणेशचा फोन होता. तो बोलतोय की रेखा आणि विक्टिमची अख्खी फॅमिली सगळे गायब आहेत. काय? आता कोर्टात उद्या कसं सिद्ध करणार की ड्रायव्हर मोहन निर्दोष आहे ते? तो आत असलेला चहावाला आहे ना, त्याला काही होता कामा नये. कारण तो एकच साक्षीदार आहे आपल्याकडे आणि त्याच्यावरच आपली सगळी भिजतंय. अगं बाई, हे कोण आले? कोण तुम्ही? ए, कुठे आहे तो चहावाला? बोला पटकन, कुठे आहे? काय विचारतोय मी? कुठे आहे तो चहावाला? कोण चायवाला? आम्ही कोणाला ओळखत नाही. ए, जास्त शांतपणा करू नको. कोणाला माहित आहे आणि कोणाला नाही माहित आहे हे सर्व आम्हाला माहित आहे. ए, हो बाजूला. ए, काय बोलतोय रे तू? या असे ना ऐकणार रे. या बायकांना पकडून ना बाजूला करा आणि आज शोधा. काय बोलला रे तू? तुला दाखवते. आम्हाला मारते? ए, पुढे अण्णा आणि आधी ही लावलं.
बंदूक खाली कर, खाली कर बंदूक. ए लोडेड आहे ती. ए काय करते? लोडेड आहे. आता 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 ना. ए सांगितलं ना तुला, बंदूक खाली कर, बंदूक खाली कर. गोळी सुटेल त्याच्यातून. ए सांगितलं ना तुला, बंदूक खाली कर, बंदूक खाली कर. चल चला इथून, चला इथून. वा माझ्या वाघिणीनो वा. शाबास, चांगला धडा शिकवला त्या गुंडाला. अहो मंगलताई शांत व्हा बघू तुम्ही. नाही मला जाऊ द्या. खरं सांगते मला जाऊ द्या, मला नका अडवू तुम्ही. ऐका तुम्ही असं करू नका. नाही काय करताय, मला जाऊ दे तुम्ही. मंगलताई ऐका माझं तुम्ही. अहो काय चाललंय आणि कुठे जायचं म्हणते ही मंगला? ते काय झालं? अगं त्यांना अस्वस्थ वाटते खूप. ही तुम्हाला त्रास होतोय का काही? डॉक्टरना बोलू का मी? अरे बाबांनो मला तसं काहीच सुद्धा होत नाहीये. अरे मला फक्त माझ्या डोळ्यांनी सर्व आणि आदित्यला सुखरूप बघायचंय. तुम्हाला कसं सांगू, मला सारखं असं वाटतंय की त्यांच्यावर काहीतरी संकट आलंय. आई नाही, तसं काही होणार नाहीये, नका टेन्शन घेऊ तुम्ही. हा ना, आणि असं काही असतं तर त्यांनी कॉल केला असता आपल्याला. अगं मालू कसं सांगू मी, मला सारखं राहून राहून असं का वाटतंय मग तिकडे काहीतरी घडलंय, त्यांच्या बाबतीत काहीतरी वाईट घड. काही वाईट होणार नाही. आणि तिकडे ते एकटे नाहीये, तिकडे गोदा मावशी आहेत, सुगंध आहे, तिचं कुटुंब आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आदित्य आणि सुंदरी जेव्हा एकत्र असतात ना, त्यांना काही नाही होणार. बघ कृष्णा, मला बाकीचं काही माहित नाही. तू मला आत्ताच्या त्या तिकडे घेऊन चल. नाही मी नाही थांबणार. मंगलाई माझं ऐक ना कृष्णा, मला घेऊन चल. हो आता जाणं आपल्याला पॉसिबल नाही. जरा शांत व्हा प्लीज. कसं सांगू मी आता ह्यांना? मंगलाई कृष्णा एक काम कर, डॉक्टरांना फोन कर. आपल्या रिस्क नको. हो मी डॉक्टरना बोलणार. दारूची नितांत गरज होती पाटील साहेब. डोकं नुसतं भणभणलंय, डोक्याचं टेन्शनच जात नाही हो. अहो साहेब घ्या की मग, घ्या. अहो तुम्ही ते काम ऑफिसरवरती सोपवलंय ना, करेल ना तो, काळजी करू नका. आणि त्याला दाना टाकलाय ना, होईल काम, टेन्शन घेऊ नका. हो पण तो येणार होता, केव्हाची वाट बघतोय त्याची, अजून आला कसा नाही? हा बघा आला तो. नमस्कार. बसा. नमस्कार. तुम्ही आलात म्हणजे काम झालेलं दिसतंय. काय बरोबर ना? झालंय ना काम? होय सर, झालंय ना. पाटील साहेब, तुमच्या घराच्या मागच्या खोलीत सगळ्यांना बांधून ठेवलंय. आता सुंदरीने काय देखील केलं ना तरी तिला तो ड्रायव्हर आणि बाकी साक्षीदार नाही सापडणार. हा आईला प्रश्न तो चहावाला, तो मुख्य आहे. तुम्ही काळजी करू नका, माझी माणसं त्या चहावाल्याला पकडायला गेली. आणि मला तर असं वाटतंय की ते चहावाल्यासोबत त्या सुंदरीला आणि त्या आदित्यला दोघांनाही पकडून आणतील. तुम्ही काळजी करू नका. मुजुमदार साहेब, सगळी कामं झाली होती. बघा एवढी रिस्क घेऊन मी सगळी फेराफार केली आहे, तर मला 50% ऍडव्हान्स मिळाले तर बरं होईल. नाही म्हणजे बाकी सगळी तुम्ही रक्कम भूमिपूजन झाल्यावर देऊ शकता. देणार. देसाई साहेब, तुमच्यासारखे लोक आहेत त्याच्यामुळे तर आम्हाला असे सगळे फेरफार करता येत आहेत. काय तुम्हाला तर द्यायलाच हवं. आलोच. घ्या देसाई साहेब, लक्ष्मी येते तुमच्याकडे, सेलिब्रेट करा. पर तुमच्यासाठी ग्लास भरू का? नाही सर, नको, थँक्यू.
काळजीच करू नकोस आता, शांतपणे झोप. सगळी पैशाची व्यवस्था झालेली आहे आणि सगळे प्रॉब्लेम सुटलेले पण. कसं आहे ना, पैसा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. उद्या तुझ्या विरुद्ध कोर्टात साक्ष द्यायला कोणीच नाही. विजित, काय झालं? रडतोयस का तू? काय झालं? तुला उद्याचं टेन्शन आलंय? अरे कशाला काळजी करतोयस? मी आहे ना. तुला काही होणार नाहीये. मोहन पोलीस स्टेशन मधनं पळून गेलाय. तुझ्या विरुद्ध साक्ष द्यायला उद्या कोर्टात कोणीच नाहीये. आणि एक लक्षात घे, या जगातली सगळ्यात मोठी ताकद आहे पैसा. तो आपल्या पाठीशी आहे. तू कशाला काळजी करतोस? उचित, मी आहे ना. काय झालंय मला सांग. दादा, जो माणूस माझ्यामुळे गाडी खाली येऊन चिरडून मेला, त्याला पैशाने पुन्हा जिवंत करशील तू? पैशाने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात ना, मग करशील हा प्रॉब्लेम तू सॉल्व्ह? बघ सुजित, झाल्या प्रकाराचा ना तुझ्या मनावर परिणाम झालाय, बाकी काही नाही. तू थोडा वेळ शांत पडून राहा, तुला बरं वाटेल. पण दादा, आता काही केलं तरी सगळ्यांना माहीत झालंय. आणि मुख्य म्हणजे ते आपल्याला माहितीये. आणि इतर कोणाला कळो ना कळो, पण मला तर माहितीच आहे की मी एक अपराधी आहे. आणि ते कसं बदलणार आहोत आपण? ज्या ड्रायव्हरच्या डोक्यावर आपण सगळा आरोप टाकलाय, त्याच मोहन काकाच्या जीवावर तू मला काही दिवसांपूर्वी एकटं सोडून जायचास. आणि आज आपण त्यांच्याच जीवावर उठलोय. त्यांना फाशी झाली तर? आणि दादा, मला माहिती आहे ते पळून नाही गेले, तर तू त्यांना गायब केलंयस. जित, मला ते करणं भाग होतं. उद्या तो कोर्टात गेला असता आणि त्याने सगळी साक्ष खरी खरी दिली असती तर तुझं काय होणार होतं ह्याचा तू विचार तरी करतोयस का? दादा, चालेल मला, पण माझ्यामुळे ड्रायव्हर काकाला काही झालं तर मी बाहेर राहून सुद्धा मोकळा नाही राहू शकणार. सुजित, अरे ऐक माझं, काय झालंय तुला? तुला झाल्या प्रसंगाचा मनावर परिणाम झालाय, दुसरं काही नाही. ऐक सुजित, त्यापेक्षा दादा मी एक काम करतो. त्यापेक्षा मी जाऊन सांगून येतो की गाडी मी चालवत होतो. किंवा एक काम करतो, मी जाऊन गाडी खाली जीवच देतो. सुजित, वेळ लागलाय तुला? हा, काय बनवतोस तू? काही दिवसात विसरशील हे सगळं? नाही विसरणार, मरेपर्यंत नाही विसरणार. माझ्या हातून एक माणूस मेलाय, कळतंय का तुला? जाऊ दे मला, मी जातो. सुजित, ऐक तर माझं यार, मी काय सांगतो तुला? नाही नाही नाही, मला जाऊ दे. मी मारलंय त्याला. डोकं शांत ठेव. मला सांगू दे दादा. मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. जाऊ दे मला दादा. सुजित, अरे ऐक. सुजित, ऐक. सुजित, काय झालं? काठी घेऊन काय करतोय? सुंदरी, काय झालं म्हणजे? मगाशी एवढी माणसं आली होती, गावातली माणसं होती म्हणून वाचलो आपण. पण आता ते पुन्हा आले ना, मी त्यांना सोडणार नाही, सांगतोय तुला सुंदरी. पण काही नाही होणार आहे, झालं ना सगळं. तर सुंदरी, कसं काही नाही होणार आहे? त्याच्या माणसांनी मार खाल्लाय हे मुजुमदाराला कळेना, चौथा येईल तो. रात्रीचा फायदा घेऊन माणसांना पाठवेल आणि आता आपण दोघंच आहोत. मी तुला सांगतो सुंदरी, त्याला सोडणार नाही मी. तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तू इकडे ये. बस बस. तू असल्यावरती माझ्या केसाला का धक्का लागेल? का हात लावतील तर? मांजर. अरे काय आलं? झोपूया दोघं? झोपूया? नाही नाही नाही, झोपूया नाही, जागूया. नाही म्हणजे मी जागते, तू झोप. जागूया ना? हा. कशाला माझ्याशी आर्ग्यू करतेस? तू झोप, मी जागतो. नाही नाही, तू झोप, मी जागते.
तर सांगतोय ना मी की मी जागतो, तू झोप ना. कशाला? एक काम करूयात, आपण आळीपाळीने जागूया. ठीक आहे, चालेल. एक काम करूया, आधी मी जागतो, तू झोप, त्याच्यानंतर तू झोप, मी जागा राहतो. येस, ग्रेट आयडिया. कशाला शब्दात अडकवतोय? शब्दात अडकवतोयस मला? नाही ग, शब्दात कशाला अडकवेन. पण प्लीज सुंदरी आई, झोप तू आता. मिळालं. सुंदरी काय सावीसारखं करतोय आदित्य? सावीला फोन नाही केला आपण. लाव कॉल. पण काय रे, एरवी तर दिवसातून केवढे फोन असतात त्यांचे, आज फोनच नाही केला. अगं कामात राहिलं असेल, राहून गेलं असेल, आणि त्यांना माहिती नाही इकडे काय प्रकरण सुरू आहे. त्यांना वाटलं असेल कशाला डिस्टर्ब करा म्हणून केला नसेल कॉल. परत ते सगळं जाऊ दे, तू कॉल लाव.